ही जी वारीची परंपरा अखंड चालत आलेली आहे, अनेक वर्षापासूनची आहे आणि लोक इथे खूप मोठ्या उत्साहाने परिसरातून किंवा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येत असतात, इतर राज्यातून लोक येत असतात। मुक्ताईच्या या 52 वर्षांनी पावन झालेल्या भूमीमध्ये संत नामदेवांची महाशिवरात्रीला यात्रा असते आणि आज मुक्ताईची यात्रा असते। गुरु शिष्याचं खऱ्या अर्थाने हे मिलन जे आहे हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून वारकरी येतात, दोघांचं दर्शन घेतात आणि मोठ्या चांगल्या उत्साहाने घरी जात असतात। पण यात्रेचं नियोजन आम्ही खूप अतिशय शासनाच्या माध्यमातून अतिशय सूक्ष्म पद्धतीत करत असतो आणि आज भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आजची गर्दी मुक्ताईनगरला असेल, उद्याची गर्दी असेल, परवा सांगोला पण गर्दी असेल, मुक्ताईनगरला गर्दी असेल, लाखो भाविक येत असतात। त्याच्यामुळे त्याचं नियोजन एक सुंदर पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। या टाळ मृदुंगाचा आपण या टाळ हकीकत सहभागी झालेले। शेवटी या टाळ मृदुंगाच्या गजरामध्येच आम्ही लहानचे मोठे झालो आहे। मुक्ताईच्या या पावन भूमीमध्ये हे संस्कार प्रत्येकाच्या मनावर, वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रत्येकाच्या मनावर उमटलेले आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या विचाराला घेऊन आम्ही चालत असताना येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं त्याच पद्धतीत सत्कार केला पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ही वारी अतिशय चांगली आणि स्वच्छ वारी झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असतो। नगरपालिका मुक्ताईनगर असेल, ग्रामपंचायत कोथडी असेल किंवा राज्य शासनाचं DPDC असेल, सरकारच्या माध्यमातून आपलं याच्यावर बारीक लक्ष आहे आणि सरकारही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीने लक्ष घालून चांगली वारी करण्याचा प्रयत्न करते।